तर आज बनवायची केवळ्याची आमटी। तर इथे बघू शकता तुम्ही केवळा साफ करून घेतलेला आहे। ज्यांना कोणाला केवळा माहिती नसेल तर बाजारात मिळतो, आमच्या इथे शेतात मिळतो किंवा खाडीच्या इथे मिळतो। अशा प्रकारे तुम्ही घेऊ शकता। तर बघा इथे धुवून स्वच्छ मी मिक्सरच्या भांड्यात टाकलंय आणि 1 ग्लास पाणी सुद्धा घातलंय। त्यानंतर आता वाटून घेते। तर पेस्ट बघू शकता मस्त एकदम बारीक पेस्ट करून घ्यायची आपल्याला केवळ्याची। इथे तेल गरम करण्यासाठी ठेवून दिलंय। त्यात मी 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या घातल्यात। कढीपत्ता छानपैकी ढवळून घ्यायचा आहे। लसूण आपल्याला चांगल्या प्रकारे शिजवून घ्यायचा आहे। केवळ्याची आमटी खूप छान लागते खायला आणि ही आमटी आपण 1 ते 1.5 महिन्याच फक्त खाऊ शकतो। त्यानंतर ते छोटे छोटे 2 टोमॅटो चांगल्या प्रकारे टोमॅटो शिजवून घ्यायचा आहे आपल्याला। चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतोय। त्यानंतर आपण यात घालतोय हळद, मसाला घरचा 2 चम्मच घातलेत मी। छानपैकी ढवळून घ्यायचा आहे। त्यानंतर आता आपण टाकतोय केवळा वाटलेला। केवळा एकदम चिकट असतो, मिक्स करून घ्यायचा आहे। बघू शकता केवढा चिकट आहे। त्यानंतर आता आपण त्यात पाणी घालायचे। तर मिक्सरच्या भांड्यात मी थोडं पाणी घालून तेच पाणी टाकते। त्यानंतर अजून थोडं पाणी घालते। केवळा पातळ असलेला चांगला लागतो। बघू शकता इथे अशा पातळ पाहिजे। तर आता आपण याला शिजवून घ्यायचं, चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे। उकळी येण्यासाठी सोडायचं आहे। नुसतं पिऊही शकता, पियायलाही खूप आवडेल तुम्हाला सूप सारखंच आणि भातासोबत पण खूप छान लागतो। तुम्ही बघू शकता इथे छान अशी उकळी आलेली आहे। आता तसं रंग चेंज होत चाललेला आहे केवळ्याचा। आपण मिक्स करून घेतोय। त्यानंतर आता इथे उकळी तर आलेलीच आहे। त्यानंतर मी इथे चिंच भिजत घातलेली तीच आता आपण टाकतोय। जेवढं तुम्हाला असं आंबट वाटतंय तेवढं तुम्ही टाकू शकता, त्या प्रमाणात छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे चांगल्या प्रकारे। मस्त उकळी आलेली आहे। शेगडी स्लो करायची आहे, नाहीतर ओतू जाईल। शिजवून घ्यायचं आहे आपल्याला मस्त। बघू शकता उकळी आलेली आहे। इथे शेगडी स्लो आहे म्हणून होतच नाहीये। आणि इथे चवीनुसार आता आपण मीठ घालतोय। टोप भरून मी बनवली, आमच्या घरात खूप आवडते सर्वांना। रोज बनवली तरी रोज पितील पण सर्वजण जेवणासोबत पण खातात आणि असंच पितात सुद्धा। तर नक्की ट्राय करा, तुमच्या इथे भेटत असेल तर। आणि नसेल भेटत तर मार्केटमध्ये तर सहज भेटला जातो, यानंतर भेटणार नाही आहे। पिठोरी अमावस्यापर्यंत लोक खातात असं म्हणतात, खायचं असतं। तर बघा त्यानंतर येते मी आता टाकलंय खोबरा भाजलेला। नक्की ट्राय करा, खूप आवडेल तुम्हाला केवळ्याची आमटी। आता शेगडी थोडी फास्ट करतोय आपण। बघू शकता साईडला तेल सुटलेलं आहे कढीला आपल्या। आमटी कढी खूप छान सुगंध सुद्धा सुटलेला आहे एकदम। तर इथं आपला केवळा रेडी आहे भातासोबत खाण्यासाठी। तर नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये मला सांगा कसं झालंय ते।